केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि या अर्थसंकल्पात मुख्यतः मध्यमवर्गीय, कृषी क्षेत्र, अत्यंत सामान्य असा श्रमिक या प्रत्येकासाठी दिवाळी साजरी व्हावी अशा स्वरूपाच्या घोषणा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या. कशामुळे? निवडणुकांचं वर्ष आहे. साहजिक आहे, निवडणुकांच्या वर्षामध्ये उधळण होते पैशाची आणि आर्थिक चलनवलन जे आहे ते वाढीला लागतं. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा मुख्यतः सत्तेचा संकल्प होता, सत्तेत पुन्हा येण्यासाठीचा म्हणून संकल्प होता. आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसांना साधारण 75,000 रुपयापर्यंतची बचत जी आहे ती कर स्वरूपात, तर शेतकऱ्यांना दर महिन्याला 500 रुपये हे बोनस स्वरूपात, कृषी बोनस म्हणून मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याच्या अनेक घोषणा आहेत आणि याच घोषणांच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत आजच्या सत्ता संकल्प 2019 मध्ये. आपल्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व हे MD शुगर्स आणि त्याचबरोबर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. सर्व उद्योजक आपल्याबरोबर आहेत आणि मान्यवरही आपल्याबरोबर आहेत. आपण थेटपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी माझ्या उजव्या बाजूने सुरुवात करतोय. संतोष मंडलेचा जी आहेत अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, अशोक पगारिया जी आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्याकडून मुख्यतः ज्या स्वरूपाची गणित टॅक्सेशनमध्ये बदलली आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अमित कामत जी आहेत हे इंडस्ट्री, लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीची आहेत, त्या संदर्भात त्यांच्या ज्या साधारण मागण्या होत्या, ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात की नाही त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर माझ्या डाव्या बाजूला ललित गांधीजी आहे, ॲग्रिकल्चरल फूड इंडस्ट्रीशी त्यांचा संबंध आहे, पण रिअल इस्टेट हाही त्यांचा कोर बिझनेस आहे. त्यामुळे रिअल इस्टेट संदर्भातल्या ज्या घोषणा आहे त्या एक बूस्टर ठरतील रिअल इस्टेट सेक्टरला. त्या संदर्भात त्यांची काय मतं आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आदिनाथ चव्हाण सर ॲग्रोवनचे संपादक, त्यांच्याकडून कृषी क्षेत्राच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मुख्यतः पूर्ण झाल्या का ते जाणून घेऊ. राजेश तांबेजी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्याकडून कॉर्पोरेट टॅक्स आणि पर्सनल टॅक्स, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स या संदर्भातल्या त्यांच्या जे निरीक्षण आहेत ती काय नोंदवतात त्याकडे आपलं सर्वांचं लक्ष असेल. मी अगदी सुरुवातीला टॅक्सेशन पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे त्याकडे वळणार आहे. मात्र आजही हा देश जो आहे तो कृषी प्रधान आहे आणि त्यामुळे कृषी या क्षेत्रापासून सुरुवात करूया. आदिनाथ चव्हाणजी, तुम्ही या चर्चेच्या सुरुवातीला म्हणाला होतात की कृषी क्षेत्र हे 10 तोंडांचं आहे आणि एक तोंडात टाकलं की दुसरं उघडतं. अनेक तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला या सरकारने. कसं बघतात सरकारच्या निर्णयांकडे? सुरुवातीला जे अपेक्षित होतं, साधारण मी मगाशी उल्लेख केला होता की शेतकऱ्यांना काहीतरी लमसम देण्याचा प्रयत्न होईल. राहुल गांधींनी त्याचं सुतोवाच केलं होतं, त्यानुसार या सरकारने ती घोषणा केलेली आहे. त्याच्या आधी तेलंगणा आणि ओडिसामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर त्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याचं 5 एकर क्षेत्र आहे किंवा 2.5 हेक्टर म्हणून आपण, तर त्याला 6,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत. आणि त्याची सुरुवात आता लगेच होईल, म्हणजे इलेक्शनच्या आधी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडतील असं दिसत. इम्प्लिमेंटेशन काय पद्धतीनं होतं, आपल्याला कर्जमाफीचा अनुभव आहे. कर्जमाफीचा अजून घोळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. खात्यांमध्ये हे पैसे जाणार, त्यामुळे इतक्या लोकांचं खातं असणं. त्याच्यातला दुसरा एक भाग असा आहे की बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांची खातेफोड होत नाही आहे. म्हणजे वडिलांच्या आजोबांच्या नावावर शेत असतं आणि भाऊ वेगवेगळे कसत असतात, तर त्यांची ती 12, 15, 20 एकर अशी शेती असते. तर तो त्या लोकांना याचा लाभ होणार नाही असं दिसतंय. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की 12 कोटी कुटुंबांना लाभ होईल आणि त्याच्यासाठी 75,000 कोटी रुपये लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर 6,000 ही जी रक्कम आहे, तर शेतीचं एकूण पट जर लक्षात घेतला व्यापकता, तर ती खूप कमी आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि हा काही शेतीच्या पूर्ण विकासासाठी जो अपेक्षित अशा स्वरूपाचं जी तरतूद करायला हवी होती तशी काही ही दिसत नाही. ही परत कर्जमाफीसारखा एक तात्पुरता अशा स्वरूपाचा उपाय दिसतो आहे असं मला त्याच्यामध्ये वाटते. आणि दुसरं एक मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या ठिकाणी मला शरद जोशी साहेबांची आठवण होते, शेतकरी संघटनेचे नेते, की ज्यांनी असं मांडलं होतं की सरकारला सन्मानानं शेतकऱ्याला देता येत नाही म्हणून हे या पद्धतीनं दिलं जातं. ह्याला ते लूट वापसी असं म्हणायचे. शेतकऱ्याची खूप मोठी लूट होते, त्यातलं काही प्रमाणात ही लूट परत द्यायचा हा प्रयत्न असं मला व्यक्तिशः वाटतं. अगदी सप्लाय मॅनेजमेंट जी आहे त्यावर काहीतरी
होणं अपेक्षित होतं, त्या दृष्टीने सुतोवाच होणं अपेक्षित होतं, स्टोरेज सिस्टीम येणे खूप गरजेची होती, त्या संदर्भात अपेक्षित अशी व्हॅल्यू चेन प्रोसेस जी होती त्या संदर्भात या ठिकाणी घोषणा नाही. मात्र म्हणजे पायाभूत सुविधा कृषी क्षेत्रासाठी ज्या विकसित होणं गरजेचं होतं त्या अनुषंगानं ज्या घोषणा अपेक्षित होतं त्या घोषणा दिसत नाही. मात्र 6,000 रुपये तुमच्या अकाउंटला दरवर्षी मिळणार आहेत, दर 3-4 महिन्यानंतर 2,000 रुपये. आणि इतकंच नाही तर डिसेंबर महिन्यापासून म्हणजे गेल्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कुटुंबांना 500 रुपये प्रति महिना या अनुषंगानं डिसेंबर महिन्यापासून हा परतावा जो आहे, हा लाभ जो आहे तो आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. निवडणूक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये नोटा वाटल्या जातात असं म्हणतात, 2,000ची नोट. तर ती 2,000ची नोट या स्वरूपात असेल का, हा प्रश्न विरोधकांचा निश्चित असेल. विरोधकांकडे पण आपण जाणार आहोत. मी टॅक्सेशनकडे येतो. म्हणजे जे तुमच्याकडे येण्याच्या अगोदर, कारण सर्वसामान्य माणूस हा अत्यंत महत्वाचा आहे. खरं टॅक्स तुम्हीच सर्वात जास्त भरता इंडस्ट्रीची लोक, पण सर्वसामान्य माणूस संख्येने मोठा आहे. पगार याची मी तुमच्याकडे येतो. मुख्यतः ज्या घोषणा पाहायला मिळत आहेत, आपण गेली महिनाभर चर्चा करत होतो की सरकार घोषणा करेल 2,500पर्यंतचं जे टॅक्स रिबेट आहे ते 2.5 लाखाचं जे आहे ते 5 लाखावर जाईल. घोषणा झालेली आहे. आनंदोत्सव जो आहे तो निश्चितपणे साजरा होतोय. शेअर बाजारामध्ये आनंदोत्सव अंकांच्या रूपाने दिसतोय. तुम्ही कसं बघता? या बजेटमध्ये खरं म्हणजे अपेक्षित अशा प्रकारच्या घोषणा सर्व झालेल्या आहेत. सुरुवातीला ज्या वेळेला प्रत्यक्ष कराविषयीच्या सवलती जाहीर करत होते त्यावेळेला करमुक्त उत्पन्नाविषयी कुठल्या प्रकारची त्यावेळेला घोषणा झाली नव्हती. पण शेवटी ज्या वेळेला ती घोषणा झाली त्यावेळेला ती घोषणा केवळ 2.5 लाखावरनं 3 लाख 4 लाख असं न करता 2.5 लाखावरनं डायरेक्ट 5 लाख रुपये अशा प्रकारचं करमुक्त उत्पन्नामध्ये भरीव अशा प्रकारची वाढ झालेली आहे. आणि त्यामुळं त्यावरच्या 2.5 लाखावर कमीत कमी अगदी 10% धरणे सुरुवातीच्या काळात धरणार तर 25,000 रुपये हा किमान फायदा हा प्रत्येक करदात्याचा निश्चितपणे होणार आहे. 1.5 लाखाचं ATCचं लिमिट त्याला ॲडिशनल आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की ज्याचं 6.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे आणि त्यांनी ह्या 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट बचतीच्या याच्यामध्ये केली तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. ही अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अशा प्रकारची घोषणा आहे. या बजेटविषयी मी फक्त 4 लाईन असं म्हणेल की मंत्री महोदय को सत्ता का सपना है. मंत्री महोदय के सामने सत्ता का सपना है. सरकार के सामने वोट बैंक है. सरकार के सामने वोट बैंक है और इस बजट के सामने आने वाला चुनाव है. इसलिए मध्यम वर्गीय हो, आम आदमी हो, किसान हो, सबका फायदा ही फायदा है. क्या बात आहे. मुख्यतः निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये एक सेल अनाऊन्स होतो तशा स्वरूपामध्ये मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या या अर्थसंकल्पातून समोर येताना पाहायला मिळतात. मात्र मी तुमच्याकडे येतो तांबे सर. आपण बघितलं की ज्या घोषणा होताना पाहायला मिळतात, टॅक्स बेनिफिट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. मोठ्या उद्योजकांना साधारण 1 कोटीची लिमिट 2 कोटीवर जाताना पाहायला मिळते. मात्र जे प्रोफेशनल्स आहेत त्या प्रोफेशनल्सला याचा फायदा होणार का? 50 लाखापर्यंतची लिमिट होती. 50 लाखाच्या वर तुम्हाला सगळे अकाउंट्स मॅनेज करावे लागायचे, किंवा प्लॅन करावे लागायचे. तर मुख्यतः त्यांना कशा स्वरूपात याचा फायदा होईल? माझं असं म्हणणं आहे की लेटस हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह अप्रोच आपण बघायला पाहिजे. मी इलेक्शन इयरला बघत नाही. मी साधारणतः 5 वर्षाचा अगर परफॉर्मन्स बघतो तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की तुम्ही सर्वात मोठा टॅक्स रिफॉर्म इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये आणला GST, विच हॅज बीन इम्प्लिमेंटेड. आणि कॉर्पोरेट्सनी पण त्याला फार एनकरेज केला. कॉर्पोरेट्स खूप खुश आहेत. रेव्हेन्यू न्यूट्रलिटी मिळाल्याबरोबर सगळ्या स्टेट्सनी पहिले अपोज होते, आता ते पण म्हणतात की पेट्रोल अजून अल्कोहोल सिगरेट्सला पण तुम्ही याच्यामध्ये आणा. हा एक खूप मोठी अचीवमेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की किती लोक त्याच्यामध्ये ॲड झाले की त्याच्याने त्यांना रेव्हेन्यू न्यूट्रलिटी मिळाली, पण त्यांचा जो कलेक्शन आहे इज मोर दॅन 1 लाख करोड. ही खूप मोठी अचीवमेंट आहे. दुसरा मी म्हणेल की डिमॉनिटायझेशनवरती मी बोलत नाही. जे आपण म्हणतो की लोकांचं म्हणणं आहे डिझास्टर आहे. मी तो डिझास्टर पॉईंट बघत नाही आहे. मी हे बघतो की तो पैसा तुमच्या बँकिंग सिस्टममध्ये आला आणि तो पैसा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च केला. आपल्याला 2 सर्वात मोठे बेनिफिट मिळाले जे चायनाला नाही मिळाला, की आपले मेटल प्राइसेस अजूनही लोएस्ट आहे. क्रूड ऑइल प्राइसेस पण आपले लोएस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये आपली जी इन्फ्रास्ट्रक्चर आपण ले करतो इज ॲट अ व्हेरी लो कॉस्ट. तो एक बेनिफिट आपल्या लोकांना इंडियामध्ये मिळतो. तिसरा मी हे बघितलं की एवढ्या वर्षामध्ये एझम्पशन असायची की गोल्डमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करायचे की 30,000वरून 40,000, 40वरून 50,000, आणि असं आपण सिल्वरमध्ये पण बघितलं. आय थिंक 60 वर्षांमध्ये ही जी सर्वात मोठी मुवमेंट आपण केली गोल्डमध्ये की यू मेड गोल्ड ॲज अ सर्क्युलेटिंग ॲसेट.
सर्क्युलेटिंग ऍसेट बनवल्याबरोबर तुम्ही बघितलं की रुपीमध्ये एवढा फॉल झाल्याबरोबर झाला तरी गोल्डच्या प्राइसेस काही खूप जास्त वाढल्या नाहीत. दे आर स्टील हावरिंग ॲट 30,000 31,000. ही एक मोठी अचीवमेंट आहे ज्याच्यामध्ये या गव्हर्नमेंटने केली की वी मेड गोल्ड ॲज अ सर्क्युलेटिंग ॲसेट. तिसरी जी त्यांनी याच्यामध्ये केली, रिअल स्टेटमध्ये आपण बघतो की आजपर्यंत कधीही कन्झ्युमरला त्याचा बेनिफिट मिळाला नाही. बिल्डर लॉबीने हमेशा कन्झ्युमरला बुद्धू बनवला, कट केले कॉर्नर्स, तुम्हाला काही दिलं नाही. पण आज ॲटलिस्ट हे आहे की ॲटलिस्ट रेरा आणल्याबरोबर फर्स्ट टाइम 60 इयर्समध्ये यू हॅव ब्रॉट रेग्युलेटर इन द रिअल स्टेट, ज्याच्या याने कन्झ्युमरला सर्वात मोठा फायदा मिळाला. मी हा एक तिसरा बेनिफिट बघतो. इन्कम टॅक्समध्ये तर मी मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझं असं म्हणणं आहे की इन्कम टॅक्सला अबॉलिश करून टाका, विच अल्टिमेटली एका प्रोसेसमध्ये होत नाही. क्योंकि इथे गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे जे बघितलं की असे कितीही लोक आहे ज्यांची स्पेंडिंग खूप जास्त आहे, जे इन्कम टॅक्स नेटमध्ये नव्हते, म्हणजे इन्कम टॅक्स तर पे नव्हते करत, पॅन कार्ड पण नव्हतं, पण गाडी विकत घेत होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की फर्स्ट लेट अस अचीव्ह टू दॅट अचीवमेंट की आपण त्या लोकांना मॅक्सिमम टॅक्स नेटमध्ये आणा, सो दॅट आपल्याला त्यांचे डुबियस ऍक्टिव्हिटीजबद्दल कळतं. नेक्स्ट स्टेजमध्ये आपण जातो की इन्कम टॅक्स हा एबॉलिश होणार. आपण आता याच्यामध्ये बघितलं की जीएसटीमध्ये एव्हरीबडी इज हॅपी, आणि जीएसटीमध्ये तुम्ही बघा की आपल्या मीडियाने पण याच्यामध्ये गलत एकदा मी केलं, हे म्हणतात वन टॅक्स वन नेशन. हे होऊ नाही शकत, क्योंकि याच्यामध्ये फरक हे आहे की तुम्ही जर्नलिस्ट आहे, काय असतं हेडलाईन एक दुसरा माणूस देतो आणि कॉन्टेंट लिहिणारा दुसरा माणूस असतो, तर त्यांच्यामध्येच कम्युनिकेशन गॅप आहे. म्हणून तो लिहितो की वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स, हे होऊच नाही शकत. याचं लॉजिक सांगतो, आट्यावर समजा 0% टॅक्स आहे आणि तुम्ही मिनिमम 15% वर लादला, आम आदमी त्याच्याने इफेक्ट होतो. तिसरा, आपले जेवढे पण सगळे इथे बसलेले आहे लोक, तुम्ही मी आपण सगळे, ट्रेड डेफिसिट, फिस्कल डेफिसिट, करंट अकाउंट डेफिसिट इज ऑफ नो कन्सर्न टू अस. आम आदमीला याचा काही हे नाही. मला लक्षात आहे जेव्हा मी यांच्याबरोबर बसलो होतो, आम्ही एक म्हटलं आम आदमीने हे बघायला पाहिजे की आपल्या अचीवमेंट्स काय आहे. माझं असं म्हणणं आहे की नॉर्थ ईस्ट स्टेट्सला कम्प्लिटली डिस्कनेक्टेड होत्या फॉर द लास्ट 50 इयर्स. आज तुम्ही ब्रह्मपुत्रावर तो जो मोठा ब्रिज बांधला, रेल्वे ब्रिज बांधला, यू बीन एबल टू कनेक्ट नॉर्थ ईस्ट. ते जे लोक होते त्यांना पण एक फिलिंग आली की वी आर ऑल्सो पार्ट ऑफ इंडिया, ज्यांना हमेशा वाटत होतं वी वर लेफ्ट आउट. दॅट इज ऑल्सो अनदर बिग अचीवमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. अजून त्याच्यामध्ये मेन फ्रेममध्ये तुम्ही आणला. आता ॲग्रिकल्चरवरती मी येतो. ॲग्रिकल्चरवरती अगर तुम्ही बघा, वी हॅव डन, आपल्या किसानांनी ट्रिमेंडस अचीवमेंट केली आहे ग्रीन रेव्होल्युशन आणि व्हाईट रेव्होल्युशनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही बघा आज आपण सेल्फ डिपेंडंट आहे. PL 480 पण आपण तो रेड व्हीट घाणेरडा खाल्लेला आहे, जे समुद्रामध्ये अमेरिकन्स टाकतात. आज आपली जी प्रोडक्शन आहे ती अराउंड 300 मिलियन टन्स आहे. गव्हर्नमेंटचा रोल ॲग्रिकल्चरमध्ये एक पहिले हे सांगतो की ॲग्रिकल्चर विल ऑलवेज रिमेन अ डिस्ट्रेस सेक्टर. तो कधीही याच्यामध्ये तुम्ही त्याचा डिस्ट्रेस काढू नाही शकत. नेचर ऑफ द ॲग्रिकल्चर इज की तो डिस्ट्रेस राहणार, क्योंकि पाण्यावरती आणि पावसावरती हे आहे डिपेंडेंट. गव्हर्नमेंटचा कोणीही गव्हर्नमेंटची पॉवरमध्ये येते त्याचा एकच रोल आहे की आपल्याला इरिगेशनमध्ये त्यांना पाणी द्या, यू गिव्ह देम द बेस्ट ऑफ द सीड्स. आणि जो किसान असतो, फर्टिलायझर मी बोलत नाही आहे, क्योंकि माझं असं म्हणणं आहे की जो पुअर फार्मर आहे तो फर्टिलायझर नायट्रोजन बेस, फॉस्फरस बेस, युरिया यूज नाही करत. इट इज ओनली द रिच फार्मर्स. तिसरं माझं ॲग्रिकल्चरमध्ये जे आजपर्यंत कोणी याच्यावरती आपण हे नाही, माझं म्हणणं नेक्स्ट फेजमध्ये जसं मी म्हटलं ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्सला अबॉलिश करा. ॲग्रिकल्चर इन्कममध्ये टॅक्स दी ॲग्रिकल्चर इन्कम. यू शुड नॉट गिव्ह एनी एक्झम्पशन्स टू दिस ॲग्रिकल्चर, क्योंकि असे पण फार्मर्स आहे ढिल्लन सारखे जे मोठे पंजाब आणि हरियाणामध्ये जे फार्मर्स आहे, दे आर अर्निंग इन क्रॉस. मग वाय शुड दे बी एक्झम्प्टेड. नेक्स्ट फेजमध्ये आपलं हे राहील की हा यायला पाहिजे. तिसरा माझा असा म्हणणं आहे की एक चीज तुम्ही बघा की मी याला पॉप्युलिस्ट बजेट नाही बघत आहे. बरं, आपण हे बघा की याच्यामध्ये त्यांनी जे रॅक पिकर्स होते त्यांना पण 3,000 रुपये महिना दिला. ॲग्रिकल्चरला तुम्ही त्यांना सांगितलं की ज्यांना बिलकुल हे आहे तुम्ही त्यांना 6,000 दिला. समथिंग ॲटलिस्ट कुठेतरी बिगनिंग सुरू झाली. माझं असं म्हणणं आहे की आपल्या माध्यमाच्या थ्रू फक्त मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल ग्रुप्सला आपण फक्त लॉबिंग व्हायची. माझं असं म्हणणं आहे की मी हे नाही म्हणत की आपल्याला हे मोठे उद्योग नकोय, ते पाहिजे, पण ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया, मी परत रिपीट करतोय, द ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया इज द स्मॉल अँड द मीडियम एंटरप्राइजेस. 60 million small and medium enterprises are giving employment to 120 million people. This is a great achievement which has been done by India and China. And this is the backbone of the Indian economy. आपल्यामध्ये जसं तुम्ही म्हटला 400 पॉइंटचा उछाल स्टॉक मार्केटमध्ये आला. मी याच्यावर पण याच्यावरती म्हणतो की चर्चा नका करू. स्टॉक मार्केट इररिलेव्हंट आहे आपल्यासाठी,
क्योंकि टोटल कंपनी ज्या 7,000 अगर मी घेतो की ज्या लिस्टेड आहे साहेब, त्या फक्त 7% कॉन्ट्रीब्यूट करतात इंडियाच्या जीडीपीला, विच इज ऑफ नो कॉन्सिक्वेन्स. अँड वी वॉन्ट अ ग्रोथ. अगर आपण 9%च्या ग्रोथवर पण आलो, पण यू आर नॉट एबल टू क्रिएट जॉब्स. वी डोंट वॉन्ट अ जॉबलेस ग्रोथ इन दिस कंट्री. वी वॉन्ट अ ग्रोथ विच हॅज टू क्रिएट मिलियन्स ऑफ जॉब्स. आणि कोणतीही गव्हर्नमेंट मी तुम्हाला सांगतो जॉब्स क्रिएट करू शकत नाही. आजच्या या सत्ता संकल्पाचं ज्या प्रमुख घोषणा अपेक्षित होत्या त्या या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. अमित कामत आहे आपल्याकडे, इंडस्ट्री, लॉजिस्टिकल इंडस्ट्रीचं ते प्रतिनिधित्व करतात. लॉजिस्टिकल इंडस्ट्रीला खूप उत्तम असं भविष्य हे सातत्यानं पाहायला मिळतं आणि नागपूर, विदर्भ या ठिकाणी तर सेंट्रल हब येतोय, त्यामुळे खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी त्या महाराष्ट्रात आहे. त्या अनुषंगाने ज्या अपेक्षित होतं तुम्हाला त्या घोषणा होताना पाहायला मिळतात आणि मुख्यतः जीएसटी रिबेट्स मिळत आहेत किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जे टॅक्स रिबेट्स आहेत ते आणि त्याकडे तुम्ही मुख्यतः कसं बघता? मी 3 ह्याच्यात हे सांगतो. म्हणजे जे वेलकम स्टेप्स आहेत, एक पॉलिसी डिक्लेरेशन जे आता बजेटमध्ये आलेलं आहे आणि एक पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. एक वेलकम स्टेप म्हणजे 75% जी लॉजिस्टिक्समध्ये जी लोकं असतात त्यांचा इन्कम ब्रॅकेट तुम्ही बघा तर 10 लाख 12 लाख ते जवळजवळ 25 लाखात असतं. आणि हे जे टॅक्स हे शील्ड जे आहे जे 2.5 lakhs पासून 5 लाखापर्यंत नेले. मी कामतजी तुम्हाला एकच मिनिटं थांबवतो. त्या ठिकाणी अतुल लोंढे आहेत आपले, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. इन्कम टॅक्सच्या स्लॅबच्या संदर्भामध्ये मला वाटतं की ऐकताना थोडंसं काहीतरी गल्लत झालेली आहे. माझा जो समज आहे त्यांनी सांगितलं की वी आर नॉट गोइंग टू चेंज द स्लॅब. त्यांनी 5 लाखापर्यंत रिबेट बोलले आहे. ते आता रिबेट बोलले म्हणजे काय झालं की 5 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं, जे नॉर्मली आता क्लास 4चं पण जातं, कारण की आपण क्रिमी लेअर 8 लाखापर्यंत नेलेली आहे ओबीसीसाठी. आता हे 5 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला पूर्ण 5 लाखावर टॅक्स बसणार आहे. पहिले कसं होतं की 2.5 लाखापर्यंत तुमची जी स्लॅब आहे ते 2.5 लाख तुमचं टॅक्स फ्री होतं. मग तुमचं उत्पन्न 2 कोटी असो, 10 लाख असो, काही असो. आणि 2.5 ते 5 पर्यंत जे होतं ते 5%चं होतं. आता हा रिबेट आहे. मला नाही वाटत म्हणजे माझ्या नाही बोलले, रिबेट बोलले ते. एक्झेम्पशन नाही नाही स्लॅब नाही, एक्झेम्पशन बोलले ते. नाही स्लॅब वाढले नाही, त्यांनी रिबेट म्हटलेलं आहे. 2.5 लाखाची स्लॅब त्यांनी कंटिन्यू केलेली आहे. त्यांनी 5 लाखापर्यंत रिबेट म्हटलेलं आहे. लोंढेजी, विश्वास पाठक सर आपल्या बरोबर आहेत. आपण तिथल्या तिथे म्हणजे भाजपचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पाठक सर. अतुल लोंढेंचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. शब्द रिबेटच आहे. याचाच अर्थ काय की सगळे बेनिफिट देऊन साधारणतः 7.5-8 लाख वर्षाचा जर तुमचा पगार होत असेल तर तुम्हाला 1 रुपयाचा टॅक्स पे करायची आवश्यकता नाही. मात्र 10 लाख जर झाला तर 10 लाखावर तुम्हाला राईट फ्रॉम झिरो असं ते कॅल्क्युलेशन येईल, कन्सिडरिंग स्लॅब्स वगैरे. त्यामुळे अतुलजीचं म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटतं या अर्थसंकल्पाचं स्वागत एवढ्यासाठी करायला हवं की 2014ला मोदीजी जेव्हा इथे आले तर त्यांनी काय कमिटमेंट केलं होतं की मी कोणतेही टॅक्सचे दर वाढवणार नाही. त्यामुळे 4.5 वर्षामध्ये टॅक्सचे कोणतेही दर वाढवले नाही. किंबहुना स्लॅब्स वाढवलेल्या, 10% 5% दर केला. जीएसटीचा जो ॲव्हरेज दर 23-24% होता तो 18%च्या आत आणला. आणि एवढं करूनही ही एवढी मोठी जी डेव्हलपमेंट झाली ही केवळ लोकांच्या प्रामाणिकपणे टॅक्स पे केल्यामुळे झाली. फायलर्सची संख्या वाढली, 3 कोटीवर 6 कोटीवर झालेली आहे. आणि जीएसटीचा रेव्हेन्यू हा जवळजवळ आता 1 लाख कोटी पर मंथ झालेला आहे. याला रिवॉर्ड करण्यासाठी या सरकारने आम्हाला 5 वर्षासाठी मेंटेन होता, त्यामुळे रिवॉर्ड करण्यासाठी एक फिस्कल डिसिप्लिन लावून लोकांकडूनच तो पैसा घेऊन लोकांनाच रिवॉर्ड करणं अशा प्रकारचे बजेट आहे. मला वाटतं याचं स्वागत करायला हवं. अगदी अतुल लोंढेजी, तुम्ही कसं बघता? आता पाठक साहेबांनी बऱ्यापैकी आता याच्यामध्ये खूप टेक्निकल गोष्टी आहेत. घोषणा जरी केल्या तरी त्या 75 दिवसामध्ये फायनान्स बिल क्लिअर करावं लागेल. इन्कम टॅक्स आता जे पास केलेला आहे तो ऍक्ट पास करावा लागेल, फायनान्स बिल पास करावं लागेल. त्याला 75 दिवसाचा कालावधी लागतो. पण तो मुद्दा बाजूला. आतापर्यंत ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्या पाहिल्या आपण तर 1 लाख कोटीच्या वरती फक्त 3 वेळा गेलेलं आहे. जीएसटीचं कलेक्शन 8,77,000 कोटी 2018-2019 आहे. त्यामुळे वेल बिलो द एक्सपेक्टेशन आहे. पहिले 1.25 लाख कोटीचं ठेवलेलं होतं टार्गेट, ते 1 लाख कोटीपर्यंत आणण्यात आलं. 3च वेळा आपण अचीव्ह केलं. मुळामध्ये काँग्रेसने किंवा इतरांनी जीएसटी हे लागू होऊ शकत नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली होती. या सरकारने ते तेव्हा बोलले होते, का बोलले होते त्याच्या कारण दिशेने पाहिले, पण ते मोदीच फक्त लागू करू शकले. आणि म्हणूनच मोदी आहेत म्हणूनच ते लागू झालं हे देखील मान्य करायला हवं. तेव्हा 1 लाख कोटी ॲव्हरेज पर मंथ हे टार्गेट घेऊन हे सरकार चाललं. आणि हे करताना जेव्हा हे लागूच होणार नाही किंवा एवढ्या मोठ्या देशामध्ये जीएसटी कसा लागू झाला तर पहिल्याच वर्षामध्ये 3दा हे अचीव्ह करणं फार मोठी उपलब्धी आहे. आणि ही 1.25 लाख कोटीपर्यंत जाणार आहे ओव्हर द पिरियड. कारण टॅक्स कंप्लायन्सची आता संख्या वाढलेली आहे, टॅक्स फायलरची संख्या वाढलेली आहे.
म्हणून या दृष्टीने हे अभिनंदनीय आहे. अगदी काय जीएसटी संदर्भात मोदी सरकारचं अभिनंदन करावंच लागेल. जे शेतकरी वर्ग आहे त्याची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मी फरारला विनंती करतो की आपले जे पाहुणे आहेत त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावी. कसा होता हा अर्थसंकल्प आणि तुम्ही समाधानी आहात का? निश्चित समाधानी नाही. शेतकऱ्यांना 6,000ची मदत देऊन शेतकऱ्यांची पुन्हा एकदा या सरकारने निराशा केलेली आहे. 6,000 रुपये म्हणजे जवळजवळ 500 रुपये प्रति महिना. आजच्या या महागाईच्या जमान्यामध्ये 500 रुपयात काय मिळतं हे सांगण्याची गरज नाही. खास करून शेतकऱ्यांचं जे काही सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केलेली होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, शेतकऱ्यांना हमी भाव दिला जाईल, परंतु जे मूलभूत सुविधा या अर्थसंकल्पामध्ये नमूद करणं गरजेचं होतं की आजही FRP जरी मूलभूत किमती जरी वाढवल्या असल्या परंतु आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही. त्याच्याकरता जी ग्रामीण भागामध्ये गोडाऊनची असेल, शीतसाखळी असेल, या प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पामध्ये होणं गरजेचं होतं. अगदी आपण दुसरे जे आपले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून नमूद करतो. कृषी आणि ग्रामीण भागासाठीचे जे काही योजना डिक्लेअर झाल्या त्याच्यातल्या 2च योजना आठवणीत राहिल्यात ह्या अर्थसंकल्प ऐकून. एक म्हणजे 5 एकरवाल्याला वार्षिक 6,000 रुपयाची मदत आणि 1 लाख गावं डिजिटल होणार. गेल्या 5-6 महिन्यांपासून किंवा 8 महिन्यांपासून जो कांदा उत्पादक शेतकरी 2 ते 4 रुपयाने कांदा विकतोय त्याला हा 6,000ची मदत आणि डिजिटल झालेलं गावाची योजना काय उपयोगाची ठरणार असा प्रश्न फक्त या अर्थसंकल्पातून मनात येतोय. अगदी सर्वसामान्य माणसाचा प्रश्न, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनातला प्रश्न जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय. आपण राजकीय अंग तर यामागे आहेच, पण शेवटी सर्वसामान्य माणसाला आपण काय देऊ केलंय. मी जे आक्षेप घेतले जात आहेत त्या अनुषंगानं सुरुवात करतो भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्यापासून. केशव उपाध्यायजी, आपलं प्रथमतः खूप खूप स्वागत. आणि आक्षेप आहेत अगदी, आणि आक्षेप का व्यक्त करण्याचा अधिकार आहे तो त्यांचा त्याचा सन्मानही दिला पाहिजे. मुळात तुमच्या कार्यक्रमाचं नाव आहे सत्ता संकल्प. अगदी मी त्याला थोडंसं बदल करतो. हा तुमचा तो अधिकार आहे काय ठेवायचं, पण माझ्या दृष्टीनं हा सामान्य संकल्प आहे. बरं, सामान्यांचा सर्वसामान्य माणसाचा संकल्प हे अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे. आणि काही आत्ता शेतकऱ्यांनी अपेक्षा पण व्यक्त केल्या, काही जणांनी सांगितलं, वाचून दाखवलं त्यांनी ते काही काय मागण्या लिहून आणलं होतं ते ठीक आहे, त्यात माझा आक्षेप नाही. मुळात असं आहे की 6,000 रुपये ही पहिल्यांदा या देशामध्ये अशा प्रकारे घोषणा कधी झाली. एक वर्षानुवर्षाची मागणी शेतकऱ्यांची होती. 2006 साली पहिल्यांदा तो याचा अहवाल आला, ज्या अहवालाची चर्चा आपण सगळे करतो. तो त्याच्यानंतर 10 वर्ष काँग्रेस सरकार होतं, त्यामध्ये 1.5 भाव देण्याची घोषणा केली होती. काँग्रेस 10 वर्ष सत्तेत होतं, तो केला नाही. या सरकारने तो केला. याचा स्वामीनाथन आयोगाचा अहवाल, त्याची चर्चा आपण ती फक्त या सरकारने आणला. 1.5 FRP केली. दुसरं, तुम्ही 5 वर्षापूर्वीचं मला सांगायची गरज नाही, 5 वर्षापूर्वीचं तुम्ही 2012-13 मधल्या जून जुलैमधल्या मी शेतकऱ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल बोलतो आणि मी येतो. तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार अँकर म्हणून तुम्हाला वेळ देतो. धन्यवाद. तुम्ही मला सुरक्षा देता. त्यामुळे 2012-13 मध्ये या शेतकऱ्यांना युरियासाठी सुद्धा लाठीमार सहन करावा लागायचा, कारण तो निम कोटिंग नव्हता आणि तो ब्लॅक मार्केट व्हायचा. आज ती परिस्थिती नाही आहे. शेतकऱ्यांना हमीभाव 1.5 दिला, जे स्वामीनाथननी स्वतः लिहून त्या सांगितलं टाइम्समध्ये की मीच दिलेला जो अहवाल आहे त्या सरकारने आणला. कांद्याच्या बाबतीत मुळामध्ये हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी मुळात शेतीबद्दलचं धोरण पॉलिसी म्हणून आणली. आत्तापर्यंत काय व्हायचं की कधीतरी अशी विनोदाने घ्याय, कधीतरी कृषी मंत्र्याची काय बायको कधी मार्केटला गेली आणि त्याला कळलं कांद्याचा भाव वाढला तुम्ही सांगायचे आणि लगेच निर्यात बंदी. आत्ता या सरकारचं धोरण आहे की कुठल्याही प्रकारचं बेसिक हे सोडलं तर कुठल्याही प्रकारचा निर्यात बंदी करायची नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कांद्याचे भाव पडले त्यावेळेस या महाराष्ट्र सरकारने तातडीने त्याला मदत दिली. राहत्याला दुष्काळाचा मुद्दा जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत या राज्यामध्ये असा इतिहास आहे आणि रेकॉर्ड काढून बघा. मी सांगायची गरज नाही की त्याची घोषणा पण व्हायची नाही. या सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून त्याची प्रोसेस सुरू केली, केंद्राकडे मदत मागितली आणि केंद्राने सुद्धा मदत तितकीच दिली. करण्यासारखं खूप आहे, कारण इतक्या वर्षाचा अनुशेष आहे, इतक्या वर्षाचा विकासाचे प्रश्न शेतकऱ्यांचे
पडीक आहेत, सुटलेले नाही आहेत, पण हे करण्याची प्रामाणिक इच्छाशक्ती शेतकऱ्याच्या पातळीवरती या सरकारने दाखवली आणि 6,000 ही सुरुवात आहे. पुढच्या काळात अजूनही त्यामध्ये बदल होऊ शकतात, मागण्यात बदल होऊ शकतात. आपण मान्य करूयात. नाही असं आहे की शेतकरी त्यातलं मला जे कळतं की शेवटी खरीपाच्या याच्यामध्ये तुम्ही लिहून वाटत नाही का साहेब 500 रुपये ही कुठं मदत होऊ शकते का? अहो, ते काहीच नव्हतं, तो अपमान होता. काहीच नव्हतं, तो अपमान होता. शेतकऱ्यांना देणं गरजेचं होतं. ऐकून घ्या. तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राइस तुम्ही म्हणताय वाढवली तिचा फायदा कुठं मिळतो? मिळाला मी दाखवतो. शेतकरी आहे ना तुम्ही मी 10 शेतकरी दाखवतो ना, बघायचं चालायची करायची का असं एकमेव शेतकरी आहात. मला मान्य आहे तुम्ही लिहून आणलेत प्रश्न काय काय ठरलंय ते, त्याच्यामुळे मी विनंती करेल की असं लिहून आणलेलं आहे. चर्चा नाही, घेतो, सन्मान करतोय त्याचा. काय म्हणतो आपण विरोधक काय म्हणतायत, विरोधकांकडे जाऊयात. आपण विरोधकांचे प्रश्न घेऊयात, त्यांनी उत्तर देऊ. मी लिहून आणलेले आहे. अरे लिहून बजेटचं भाषण तुम्ही ज्ञानीच आहात, प्रश्नच नाही. ज्ञानी आहात अतुल लोंढे, सांगितलं छापून आणले. येणार आहे हे आधीच त्यांनी तयार करून. अगदी काय हरकत नाही. अतुल लोंढेजी असं आहे, काल कोर सेक्टरचे आकडे आले. त्या कोर सेक्टरमध्ये फर्टिलायझर हा सुद्धा एक आकडा आहे. इट हॅज गॉन डाऊन टू -4%. रबीची पेराई झालेली नाही आहे. FRP स्वामीनाथनमध्ये येत नाही. ज्यावेळेस आम्ही 2004 ते 2014 दरवर्षी 14 ते 18% भाववाढ दिली, दुधाला सपोर्ट केला, पावडर करून सपोर्ट केला, जेव्हा साखरेचे प्रश्न निर्माण झाले, WTOला डॉच करून आपण इंटरेस्ट सबसिडी दिली, आपण जो साठा बँकेमध्ये ठेवतो त्याची इंटरेस्ट सबसिडी दिली. आणि आता हे जे सांगत आहे पवार साहेब आणि साहेबांना बोलवलं गडकरी साहेबांनी, त्यांनी सांगितलं की कांद्याला तुम्हाला कशी मदत दिली पाहिजे, तर मग तुम्ही 2 रुपये जे आहे ते ट्रान्सपोर्ट चार्जेस जे आहे ते द्या. आणि ते ट्रान्सपोर्ट चार्जेस नंतर देण्यात आले नाही. आणि आज 1 तारखेपासून दुधाला जो 5 रुपयाचा जो भाववाढ करून दिलेली होती ती बंद झालेली आहे राज्य शासनाची. अतिशय मदत करणारं सरकार आहे. आम्ही स्वामीनाथन कमिशनमध्ये जेव्हा आलं तेव्हा 14 ते 18% जेव्हा भाववाढ दिली तेव्हा या देशामध्ये महागाईचा आगडोंब उसळला. अशा शेतकऱ्यांना मदत केली तेव्हा असा पद्धतीचा प्रचार जो आहे तो केला. 140 ते 160% यांचं 1.5% भाववाढ जी आहे ती दिलेली आहे. आणि यांची जी स्वामीनाथन 1.5 पटीने जी दिलेली आहे ती अशी आहे की C2 फॉर्म्युला आहे. बेसिकली आपण इनपुट्स करतो, त्याच्यापेक्षा लँडची कॉस्ट टाकतो आणि लँडचा रेंटसुद्धा टाकतो. यांनी काय केलं, हे C2 मधला लँडची कॉस्ट आणि लँडचा रेंट काढून टाकला आणि FL फॉर्म्युला लावला, फॅमिली आणि लेबर, या 2 गोष्टी लावल्या. त्याच्यामुळे जे 50 रुपयाचे जे तुम्हाला 100 रुपये 75 रुपये भेटायला पाहिजे नव्हते ते 50 1 आणि 2 रुपयाच्या वरती 1% ग्रोथ झालेली नाही आहे. यांची ओव्हरऑल सगळ्या शेतमालाच्या भावाची जी काढली आपण तर ती 3 ते 4% वरती येत नाही. FRP हा डिफरंट प्रोसेस आहे. FRPचा आणि स्वामीनाथन आयोगाचा MSPच्या संदर्भातले FRP वेगळी आहे, त्याची प्रोसेस वेगळी असते. आणि तो साखरेचा उतारा कसा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही किती देता. आमच्या वेळेस 9% होतं, आता यांनी ते 10% वर नेलेलं आहे. जो उतारा तामिळनाडूमध्ये मिळतो, महाराष्ट्रामध्ये 9% उतारा मिळत नाही, जास्त मिळतो. तर तो एक प्रश्न झाला. दुसरा यांनी कांद्याचा प्रश्न झाला. तुरी 2 वर्ष झाले हो, तुरी, उडद, डाळ, मी तुम्हाला वर्ध्या काय किती शेतकरी म्हणाल तिथे उभे करतो. 2 वर्ष झाले अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही आहे. पहिल्यांदा असं झालेलं आहे 70 वर्षामध्ये की हमी भावाच्या खाली भाव गेलेले आहे. का? तुरीचं उत्पादन पंतप्रधानांनी आवाहन केलं शेतकऱ्यांना मेहनत केली, 10 पटीने तूर वाढवली. आमच्या काळामध्ये 5,500 तूर मिळत होती, 8,000 पर्यंत गेलेली होती. ती तूर जेव्हा तुम्ही मोझांबिक आणि मंगोलियामधनं तूर आयात केली, आता ही अदानींनी नेलेली आहे असं लोक म्हणतात. तिकडे नेली, तिकडून पुन्हा शिपमेंट आलं आणि त्या तुरीचे भाव जे आहे ते जेव्हा मार्केटमध्ये तूर आली तेव्हा पडले तुरीचे भाव. 3100 आणि 3200 पर्यंत तुरीचे भाव आले. अजूनही वर्ध्यामध्ये त्या दिवशी आंदोलन झालेलं मी स्वतः पाहिलं, कारण मी त्या आंदोलनामध्ये गेलेलो होतो. आक्षेप जे आहे ते आता अनेक आक्षेप झालेले आहेत, त्याला उत्तर सगळ्यात पहिल्यांदा शेतीवरती गुंतवणूक म्हणजे मला आता ही आकडेवारी मी पण आकडेवारीच घेऊन आलोय. बरोबर, आकडेवारी अधिकृत आणली पाहिजे. 13व्या कमिशनमध्ये किती खर्च झाले, 14व्या कमिशनमध्ये किती खर्च झाले, 13व्या कमिशनमध्ये 2010 ते 15 त्याच्यामधला शेतीवरचा खर्च होता सरकारचा. फायनान्स कमिशन रिपोर्ट आहे, तुम्ही त्यातले जास्त जाणकार आहात त्यामुळे मी सांगायला नको. त्यावेळेचा खर्च होता 44,56,52 कोटी आणि 14व्या वर्षातला खर्च होता 44,60,000. म्हणजे या सरकारच्या काळातला शेतीवरचा खर्च गुंतवणूक ही जास्त आहे शेतकऱ्यांना दिली जाणार, एवढ्यासाठी सांगितलं. दुसरं आणखीन मी सांगायचं, तूर 44 लाख आणि 13व्याचं 14 लाख आणि आत्ताचं 44 लाख. दुसरा जो तुरीचा उल्लेख आला, तुरीचा उल्लेख ज्या देशाचा उल्लेख केला, या देशात म्हणजे पहिल्या वर्षी, आणि तो आकडा असेल तो आकडाही तुम्हाला मी देतो किती तूर आयात झाली. दानवेंनी सांगितलं नाही सांगतो तुम्हाला, मी सांगतो. जालन्यामध्ये 1 लाख टन
तूर 16-17 आली होती, त्याच्यानंतर एकही तूर पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यावेळी ज्यावेळी तुरीचं उत्पन्न देशातलं वाढलं, विक्रमी तूर महाराष्ट्र सरकारने विक्रमी तूर खरेदी केली आणि थेट शेतकऱ्यांना पैसे दिले, शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे दिले. ह्याचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कर्जमाफीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा. महाराष्ट्रातल्या सरकारने यादी 2009 हे फार दावे करतात की आमच्या सरकारने कशी 8-9 साली कर्जमाफी केली. आम्ही वारंवार सांगतोय की त्यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी यादी द्या, ती यादी अस्तित्वात नाही. आम्ही पेन ड्राईव्हवरती कुठल्या शेतकऱ्याला यादी 40 लाख शेतकऱ्यांची आता झाली आणि आणखीन सुरू आहे. सिमरन वाळवेकरजी, आपण मुख्यतः हे जे आर्ग्युमेंट ऐकलं, वादविवाद ऐकला, कितपत सहमत आहात सत्ताधारी जे म्हणतात त्याच्याशी आणि विरोधकांची बाजू आहे त्याच्याशी? नाही, मला या दोघांच्याही बाजूबरोबरच शेतकऱ्यांनी जी बाजू मांडली त्या बाजूमध्ये निश्चित तथ्य आहे. कारण मगाशी आपल्या चर्चेमध्ये विषय झाला होता की योजना खूप चांगल्या असतात, त्याची अंमलबजावणी होत नाही, तळागाळापर्यंत पैसे किती जातात, मदत किंवा ॲडिशनल सबसिडी ज्या दिल्या जातात त्याचा लाभ त्यांना किती मिळतो, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे आणि तो मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. मला एका वेगळ्या अँगलनी फक्त या बजेटकडे बघायचं आहे की ह्याला आपण इंटरिम बजेट का म्हणायचं, असा माझा एक मुळात प्रश्न आहे. हे फुल फ्लेज बजेट आहे असं मगाशी आपण बोललेलो होतो, तसं हे फुल फ्लेज बजेट आहे. राजकीय संकेतानुसार किंवा लोकशाही संकेतानुसार असं फुल फ्लेज बजेट जेव्हा तुम्ही टॅक्स मधले रिबेट्स अँड डिडक्शन देता तेव्हा ती 12 महिन्याकरता लागू असतात, पुढच्या म्हणजे एप्रिल टू मार्च असं आपण जे गृहीत धरतो. या सरकारला ते बदलायचं आहे, आता ते जानेवारी टू डिसेंबर करायचं, पण अजून पूर्णप्रमाणे झालेलं नाहीये. पण आता सुद्धा हे एप्रिललाच लागू होणार आहे. जरी 1 फेब्रुवारीला मांडलं गेलं असलं तरी 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. हे सगळे जे काही संकेत आहेत ते बाजूला ठेवून यावेळेला फुल फ्लेज बजेट मांडलेलं दिसतंय. त्यालाही खरं प्रॅक्टिकली आक्षेप असायचं काही कारण नाहीये. पण मला असं वाटतं की जे आक्षेपांचे मुद्दे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये येणार आहेत किंवा जी काही सो कॉल्ड माहिती लीक झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आता एम्प्लॉयमेंटच्या विषयीचे किंवा जे आकडे गेल्या 2 दिवसात येत आहेत त्याच्यावर प्रचंड टीकेचा भडीमार होणार आहे, हे कुठेतरी सरकारने अँटिसिपेट केलेलं होतं. आपण राजकीय दृष्टीने बघतोय म्हणून मी त्या दृष्टीने बोलतोय. हे सरकारने निश्चित अँटिसिपेट केलेलं होतं आणि त्याला काउंटर पार्ट म्हणून या 3 मेजर गोष्टी, एक तर शेतकऱ्यांना मदत, दुसरं म्हणजे 3 लाख कोटी रुपयापर्यंत सैन्य दलांच्या, सुरक्षा दलांच्या याला जी मदत तरतूद केलेली आहे त्यांची ती एक, आणि सर्वसामान्य माणसांच्या आवडीचा विषय म्हणजे टॅक्स मधलं रिबेट. आता या रिबेटमध्ये सुद्धा नवीन काही आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की ती बरेच वर्षांची मागणी होती, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. पण बरोबर सामान्य माणसाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून एका अर्थाने विरोधी पक्षांची हवा काढून घ्यायचं काम या बजेटने केलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. विरोधी पक्ष निश्चित अटॅक करतील याच्यावर, नो डाऊट अबाउट इट. पण त्यातले जे इमिजिएट मुद्दे आहेत ते सरकारने त्यातली हवा काढून. मी प्रकाश अकोलकर सरांकडे येतो. प्रकाश अकोलकर सर, ज्या स्वरूपाच्या घोषणा होत आहेत, तुम्ही गेली 4 दशकं राजकीय वार्तांकन करताय आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही बघितलं तर जो अनुभव आहे, अशा स्वरूपाचे अर्थसंकल्प येतात त्यावेळेला निवडणूक पूर्व जरी असले तरी घोषणा ज्या आहेत तुम्ही अशा स्वरूपाच्या बघितल्यात का? इतक्या पॉप्युलिस्ट लोकानुनय करणाऱ्या अशा घोषणा आतापर्यंत पाहायला मिळाल्या होत्या का? आणि थोड्याफार पॉप्युलिस्ट घोषणा या इलेक्शन पूर्व जे बजेट असतं निवडणुकीच्या आधीचं त्याच्यामध्ये कोणाचंही सरकार करतं. अगदी चिदंबरम यांनी सुद्धा 14-13च्या बजेटमध्ये तशा टाईपच्या काही अनाऊन्समेंट केल्या होत्या. पण हा अगदी टोकाला जाऊन केलेला अतिरेक आहे असं मला वाटतं. म्हणजे असा त्यांनी समाजातला एकही वर्ग ठेवलेला नाही. मग ते घरेलू कामगार असोत, मग ते जवानांचे पेन्शन दुप्पट होणे असो, मग ते महिलांसाठी योजना आहे. अगदी म्हणजे त्यांनी गोमातेला सुद्धा त्यातून वगळलं नाही आणि त्यासाठी सुद्धा 750 कोटी रुपये दिले. ही जी सगळी अनाऊन्समेंट फक्त देण्याची झाली आणि करवाढ कुठेही झाली नाही. त्यामुळे या सरकारच्या उत्पन्नाचा नेमका सोर्स काय आहे असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. कारण तुम्हाला GST लागू झाल्यापासून पूर्वी जे आपण अशा बातम्या वाचायचो की सिगरेटवरचा टॅक्स वाढला किंवा चपलांवरचा कमी झाला, शाळेच्या दप्तरांवरचा कमी झाला आणि दारूवरचा वाढला. GSTमुळे ते सगळं प्रकरण बंद झालं. सरकारच्या हातातून जवळपास डझनाहून अधिक कर वाढवण्याच्या जे अधिकार होते त्याच्यावरती कंट्रोल आलं. आणि मुख्य म्हणजे GSTचा दर हा या बजेटमध्ये त्यांना ठरवता येत नाही. त्यासाठी GST काउन्सिल आहे. ते GST काउन्सिलमध्ये चर्चा होती आहे आणि आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून GST काउन्सिलमध्ये ते कर कमीच केले जात आहेत. त्यामुळे मला आता रेव्हेन्यूचा काय आहे म्हणजे तो एक प्रश्न आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक वर्गाला दिलेली जी मदत आहे ती आपण टीका करायचो की बाबा जयललिता या साड्या वाटतात किंवा करुणानिधींनी काय TV वाटले किंवा आणखी कोणी लॅपटॉप देण्याच्या घोषणा केल्या होत्या अखिलेश यादवनी. ते निदान
स्वतःच्या पैशातून त्यांनी आधी वाटप केलं होतं. मला असं वाटतं की हे भारतीय जनता पक्षाने जनतेच्या पैशातूनच जनतेला ही लाचखोरी आहे एक प्रकारे आम्हाला मत द्या म्हणून केलेली. जनतेच्या पैशातून जनतेला लाचखोरी करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारनं केला, अशा स्वरूपाची टीका जी आहे ती इथं होताना पाहायला मिळते. मात्र अर्थसंकल्प म्हणजे मुख्यतः काय असतो की रुपया येणार कुठून आणि रुपया खर्च होणार कुठे, म्हणजे उत्पन्न आणि खर्च याचा ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प असतो. मात्र हा ताळेबंद मांडताना ज्या घोषणा झाल्या आहेत त्या कोट्यवधी रुपयांच्या झाल्या आहेत, मात्र हा पैसा येणार कसा याचा ताळेबंद काही लागताना दिसत नाही. आणि तोच मूळ प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. केशवजी, या सरकारने जे सुरुवातीला भ्रष्टाचार रहित याचं आश्वासन दिलं होतं आणि मला आठवतं तुमच्या नेत्यांनी राजीव गांधीचं उदाहरण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. राजीव गांधी असं म्हणाले होते की आम्ही 1 रुपया इथून वरून पाठवतो, त्यातले 15 पैसे फक्त खाली पोहोचतात, 85 पैसे मधल्यामध्ये निघून जातात. एक मिनिट ऐकून घ्या. आता ही चर्चा नाही, मला वाटतं गंभीर चर्चा केली पाहिजे. राफेलचं आपण अनेक वेळा चर्चा करू. या क्षणा या ठिकाणी या सरकारचं वैशिष्ट्य आहे, जो 1 रुपया वर पाठवतो थेट लाभार्थ्यापर्यंत 1 रुपया पाठवण्याचं काम या सरकारने केलं. त्यामुळे भ्रष्टाचार इथला कमी केला. नंबर 2, नेट आता उदाहरण आलं 3 कोटीचं जे टॅक्स हे पेअर होते ते 6-7 कोटीपर्यंत गेले, दुपटीनं वाढले. नवे जीएसटीमुळे नवीन रजिस्ट्रेशन अनेक संख्येने येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यूचे मॉडेल्स मोठ्या वाढते, रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात येतोय. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आमच्या ताईंनी मुद्दा व्यक्त केला. खरं म्हणजे त्यांच्या प्रश्नात त्यांनी पहिली भूमिका जी मांडली त्याची उत्तर स्वतः दुसऱ्या भागामध्ये त्यांनी दिली की त्यांचे जे चांगले अनुभव आहेत. आज महिलांच्यासाठी बोलायचं, अनेक योजना ज्या उज्ज्वलासारख्या योजना आहेत, गॅसच्या योजना आहेत, आज गावागावामध्ये प्रचंड बदल त्या सगळ्या योजनांमध्ये झाला. महिला अग्रक्रमी ठेवून या सरकारने खूप धोरणात्मक निर्णय घेतले आणि ते उद्योग क्षेत्रात सुद्धा घेतले. या सरकारने जीएसटीच्या निर्णय आला, ज्याचा विषय सॅनिटरी पॅडचा विषय झाला, त्या या सरकार पहिलं सरकार म्हणलं महिला बचत गटाच्या मार्फत जर सॅनिटरी पॅड होत असतील तर त्याला टॅक्स फ्री आम्ही केलं जाईल. तो 10-12% टॅक्सचा विषय झाला त्यावेळी आणि त्याचा फायदा अनेक बचत गटांनी घेतला. त्यामुळे सामान्य महिलापासून महिला उद्योजक आणि समाजातला प्रत्येक घटक याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन काम या सरकारने केलं. आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवतो हे या सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे हेच जे आम्ही करू ते जूनमध्ये आमचंच सरकार, मोदीच पंतप्रधान होतील आणि पूर्णपणे योजना आम्ही अंमलात आणून दाखवू. सत्ता संकल्प 2019 या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत होतो. निवडणुकीचं वर्ष आहे. निवडणुकीच्या वर्षाच्या अनुषंगानं ज्या अपेक्षित अशा लोकानुनय करणाऱ्या घोषणा येणं अपेक्षित होतं त्या आलेल्या आहेत. सर्वसामान्य म्हणून आपण निश्चितपणे आनंदी होऊ, मात्र देश म्हणून आर्थिक पातळीवर आपण कोणत्या दिशेनं जाऊ हा प्रश्न कायम असेल. आज इथेच थांबतोय. बघत रहा साम टीव्ही.